ठीक असं की संतोषच्या मनात असं काही नव्हतं. संतोषने रिॲक्ट अशासाठी झाला, नट म्हणून किंवा माणूस म्हणून मला संतोषला मी ओळखतो. संतोष तो एवढा शिवाजी महाराजांचा, छत्रपती महाराजांचा अनुयायी म्हणून त्यानं तो रिॲक्ट झाला. पण त्याने वेगळ्या प्रकारे लोकांनी घेतलं. म्हणजे मी औरंगजेबाकडे बघितलं पण नाही, अक्षय खन्नाकडे बघितलं पण नाही, एवढं तो इन्वॉल्व झाला होता. आणि तो इन्वॉल्व होऊन काम करणारा नट आहे तो, खूप इंटेन्स नट आहे तो. पण काय लोक म्हणतील, लोक घेतील, तर लोकांची तोंडं आणि काय बंद करायची. त्यामुळे आपण कसे रिॲक्ट हे आता आपणच ठरवायला पाहिजे. काय बोलायचंच नाही का आम्ही रिॲक्टच व्हायचं नाही का? आमच्या भावना जे खरोखर प्युअर असतील त्या बोलायचेच नाहीत का? त्यावर तुम्ही लेबल लावणार का? आम्हाला लेबल लावणार का? आम्ही माणसं नाही आहोत का? नट म्हणून आम्ही इंटेन्सली काम करतो ना, लोकांवर प्रेम करून आम्ही काम करत असतो ना. आता आमचा व्यवसाय आहे हे करून पोट भरण्याचा, पण सारासारखा विचार करा ना, आमचे विचार करा, कलाकारांचा त्या पॉईंट ऑफ विचार करा ना. त्याला सपोर्ट केलं, आता मी सपोर्ट करतो आहे, कलाकार म्हणून मला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे. त्याला काही चुकीचे नाही बोलले. तो काय म्हणाला की औरंगजेब होता तो, मी अक्षय खन्नाकडे बघितलं पण नाही, हे त्या भावनेत तो बोलला बिचारा. त्याला ते काय प्रूव्ह करायचं नव्हतं. मग त्याच्यावर मग तू किती दीड दमडीचा, मग हे किती आहे.